नोकरी महोत्सव त्याचं आयोजन केलेलं ज्यांनी आहे ते माझे मित्र या ठिकाणी अतुल शेठ बेनके 2019चे राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेचे. आता खरं मी नाव सिक्वेन्स कशी घेतली, खरं आदरणीय आमचे विलासराव लांडे सिनियर आहेत, माझे आमदार आहेत, खासदार आहेत, परंतु नोकरी महोत्सव आयोजन माझ्या मित्रांनी केले म्हणून त्यांचं नाव घेतलं. जरा थोडं प्रोटोकॉल बरोबर ना. त्याच्यामुळं अतुल शेठने आयोजन केलं म्हणून तुम्ही आम्ही हजर आहे म्हणून पहिलं नाव, खरं नाव कोणचं गेलं पाहिजे तुमचं, परंतु त्यांनी आयोजन केलं त्यांच्यासाठी आम्ही उभे म्हणून अतुल शेठचं नाव पहिलं. आणि आमचे ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्र विधानसभेत ज्यांनी चांगलं काम केलं ते राष्ट्रवादी पक्षाचे तुमचे आमचे इच्छुक उमेदवार या मतदारसंघाचे, शिरूर मतदारसंघाचे, बरोबर ना, दुसरीकडे नाही म्हणजे शिरूरच, विलासराव लांडे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब, कार्याध्यक्ष तुषारजी थोरात, माझे सहकारी मित्र निवृत्ती शेठ काळे, माऊली शेठ बोराडे, गटनेते शरदराव लेंडे, बाळासाहेब खिलारी, गुलाब शेठ, सर्व आता भाऊदेवाडे आमचे दिनेश शेठ दुबे, स्टेजवरचे सर्व मान्यवर, पत्रकार आमचे पाटे सर असतील, आकाश काय आपला आवाज, सगळे आवाज, तालुक्यात फार आवाज म्हणजे विघ्नर टाइम पण त्याचं, वाणी साहेब पण आमचा त्याचा जोरात असतो आवाज माझे. आणि सगळ्यात महत्वाचं माझे तरुण मित्र मैत्रिणी आणि ज्या कंपन्यांचे कोण आहेत प्रतिनिधी ते सर्व प्रतिनिधी बंधू भगिनींनो, वेळ फार झालेला आहे. खरं मला 1-2 कार्यक्रम होते. आज मला अतुल शेठला विचारलं की किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 3000 विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, साधी गोष्ट नाही. मी तर आतापर्यंत ह्या इथे ऐकलं नाही नोकरी महोत्सव होतात 3000 विद्यार्थ्यांनी. आता मी म्हटलं 3000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर कंपन्या किती आहेत, किती ऍब्सॉर्ब करणार, किती ऍडजस्ट करणार. 650 कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत. मित्रांनो काळजी करायचं कारण नाही, 650. आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय विलासराव लांडे साहेबांचे पण अनेक कंपन्या आहेत. मगाशी पांडुरंग पवार साहेबांनी सांगितलं, अतुल शेट्टी पण सांगितलं की आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये हजारो युवक युवती चांगल्या प्रकारचं क्वालिफिकेशन घेतात, शिक्षण घेतात, परंतु त्या प्रमाणात नोकऱ्या ज्या उपलब्ध व्हायला पाहिजे त्या नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आणि म्हणून त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. क्वालिफाईड आहेत, आपले हायली क्वालिफाईड ग्रामीण भागातली मुलं सगळी आहेत आणि म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. आता मोठ्या प्रमाणात जवळजवळ मुलांना इतक्या मुली आहेत, मला त्याची जाणीव आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी ते राहिलं तुमचं, खरं सभापती पदापेक्षा पुणे जिल्हा बँकेचं संचालक पद मोठं आहे. आदरणीय अजित पवार साहेबांबरोबर मी काम करतो. आशिया खंडातली 1 नंबरची बँक आहे. तिथे मी लांडे साहेबांना सांगितलं, अतुल शेठला सांगितलं, मागे शिपाई भरती होती, म्हणजे दारुण अवस्था काय, म्हणजे अतुल शेठला धन्यवाद का देतो तर नोकरीची अवस्था काय. शिपाई भरती होती, त्याचं क्वालिफिकेशन 10वी पास होतं. पाटे साहेब त्याच्यासाठी 40,000 अर्ज पुणे जिल्हा बँकेत आले आणि MSc MCOM अशा मुलांनी अर्ज केले. दुःख वाटलं. जुन्नर तालुका शून्य शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी अध्यक्ष आहे. PhD मुलं झालीत, नेट सेट मुलं झालीत. एक जागा असते ती 35 वर्षांनी होते. रिटायर कधी होतं, आता विलासराव लांडे तुमचं पण बिल्डिंग द्या तुम्हाला पण कॉलेजचे नियम, 35 वर्षांनी एक शिक्षक प्राध्यापक रिटायर होतो. या शिवसेना आणि भाजप सरकारने पाहिलं की हजारो पदं शिक्षकांची रिक्त आहेत, प्राध्यापकांची रिक्त आहेत. नॉन ग्रँटवर पांडुरंग पवार साहेब पण कॉलेज चालवतात, नॉन ग्रँटवर प्राध्यापक नेमायचे, शिक्षणाचा दर्जा ठेवायचा. प्राध्यापकांनी पण आंदोलन केलं, माझ्या विद्यार्थ्यांना कसं करायचं, शिक्षणाचा भयान दारुण अवस्था आहे. आणि ही जे क्वालिफाईड लोक आहेत, PhD झालेली, मोठी नेट सेट झाली, यांनी कुठं जायचं. सगळ्यात महत्वाचा आज बेरोजगारीचा प्रश्न, माझे तरुण एज्युकेटेड क्वालिफाईड मुला मुलींचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ते सोडवण्याच्या दृष्टीने अतुल शेट्टी हा उपक्रम राबवला. त्यांना खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या वतीने आपण अभिमान दिलं पाहिजे, अभिनंदन करतो. जेव्हा माझ्या जुन्नर तालुक्यातली, पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातली मुलं IT इंजिनियर होतात, मोठ्या फॉरेन कंपनीत लागतात, पुण्यात लागतात, मला अभिमान आहे. तुमच्यामध्ये कुठे इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येऊन देऊ नका. माझ्या जुन्नर तालुक्यातली, पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातल्या मुलांचं क्वालिफिकेशन जे आहे, मेरिट आहे, ते शहरातल्या मुलांना लाजवेल असं आहे. लांडे साहेब मुलांना तुम्हाला सांगतो, आपल्या जुन्नर कॉलेजची मुलं, आता मी काल 26 जानेवारीला यादी पाहिली, युनिव्हर्सिटी टॉपर आहेत, युनिव्हर्सिटी टॉपर 7-8 याच्यामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट. झुलॉजीला मी हे केलं, पुणे विद्यापीठात MSc आपल्या माझ्या ग्रामीण भागातली मुलगी फर्स्ट क्लास फर्स्ट, BSc ला सुद्धा फर्स्ट क्लास फर्स्ट पुणे विद्यापीठात आलेली आहे. म्हणून माझी मुलं मुली एवढे क्वालिफाईड असताना, टॉप असताना त्यांना नोकरीची संधी दिली जात नाही. आणि ते काम, नोकरी देण्याचं काम अतुल शेठनी केलं. आता काय काय कार्यक्रम करतात, हवा येऊ द्या, लकी ड्रॉ,
अरे हवा इकडून आली का तिकडे गेली का? माझ्या मुलांच्या जीवनात मुलींच्या जीवनात काय परिणाम होणार आहे? एक दिवस हवा इथे जाते, परंतु माझ्या मुला मुलींना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी काय ते महत्वाचं योगदान परमनंट काम केलं पाहिजे. किंवा लकी ड्रॉ असतो, तेवढं आपण केलं तेवढं केलं, संगीत खुर्ची इकडे केली तिकडं गेलो, एखादं काय चॉकलेट मिळालं, काय पेन मिळाला, कुठं काय छोटं बक्षीस मिळालं, झालं ठीक आहे, मनोरंजनही झालं पाहिजे, मी असं म्हणत नाही. परंतु मग आमचे निवृत्ती काळे माझे मित्र, लाला बँकेचे व्हाईस चेअरमन, मार्केटचे माझे सहकारी, यांनी आम्ही अतुल शेठला सांगितलं काहीतरी असं नाही, आता हवा येऊ द्या म्हटलं, आता आपली राष्ट्रवादीची झाली ना हवा, असा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे. काय केला पाहिजे? झाली ना हवा. मग अतुल शेठला सांगितलं, त्यांनी आज हवा झाली या नोकरी निमित्ताने. माझ्या तरुणांच्या जीवनात खऱ्या अर्थाने त्यांना पायावर आणि मुलींच्या जीवनामध्ये या नोकरीच्या निमित्तानं चांगलं काम करण्याच्या दृष्टीने हे एक भरीव असं काम आहे की परमनंट सोल्युशन. आणि आदरणीय पवार साहेबांचं, आदरणीय अजितांचं, आमच्या सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचं, आमच्या सगळ्यांचं धोरण हे आहे की माझा शेतकरी सगळा हे राहायला पाहिजे. हे राजकीय भाषण नाही, तुमच्याच संबंधित भाषण आहे. म्हणून मी अंतकरणापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या मनातला निर्गंड काढून टाका. माझे इथे सगळे हजर मुलं आणि मुली निश्चित चांगले आहे. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अंतकरणापासून मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं, माझ्या सर्व इथं सहकारी आहेत शेतकऱ्यांच्या वतीनं, जुन्नर तालुका शिवने शिक्षण प्रशिक्षण मंडळाच्या माझ्या वैयक्तिक वतीनं तुम्हाला तुमच्या जीवनासाठी, त्या नोकरीसाठी अंतकरणापासून शुभेच्छा देतो. तुम्ही यशस्वी व्हा. धन्यवाद.